नमस्कार. अंजली स्पेशल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण 34 छातीचा 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आणि शिवायची पद्धत पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या व्हिडिओला सर्वजण लाईक करा. याआधी पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण बघून घ्या. सर्वप्रथम हा साधा ब्लाऊज आहे, तो व्यवस्थित अंथरून घ्यायचा आणि पेपर कटिंग ठेवायची. या कटिंगला मी समोरचा गळा आणि मागील गळा 6च घेतलेला आहे. बरेच जणांना प्रश्न पडतो मोंढा किती घ्यायचा. शोल्डर आपण 5.5 घेतो, तर मोंढ्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायची, म्हणजे 6चा मोंढा घ्यायचा. जेवढी शोल्डर घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त. कटिंग ठेवली त्याप्रमाणे सर्व मार्किंग करून घ्यायची. बघून घेऊ शकता सर्व कटिंग कशी ठेवलेली आहे. बाही पण व्यवस्थित आपल्या आवडीप्रमाणे उंची घ्यायची. याच्यात आणखीन आपण थोडीशी उंची वाढवू शकतो. खालच्या साईडला क्रॉसपट्टी आपल्याला डबल लागते. जिथे कपडा उरलेला असतो त्या ठिकाणी क्रॉसपट्टी डबल आखून घ्यायची. आखलेलं सर्व पार्ट आता कट करून घेऊया. कट करताना पण एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा नाही. समोरील आणि मागील गळा दोन्ही सेमच आहे. याला कोणी कोणी साधा ब्लाऊज पण बोलतात. कटिंग करताना बघा तुम्ही जरा सुद्धा एक्स्ट्राचा कपडा येत नाही. जेवढी मार्किंग केलेली आहे, जेवढी म्हणजे आपण पेपर कटिंग ठेवली होती तेवढीच कट करतीये. कपडा हा आपल्या सोयीनुसार व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचा. कोणी कोणी मला कमेंटमध्ये विचारलं की कट करताना आडवा उभा कपडा केला तर चालतो का? तर आपल्या सोयीनुसार करायचा. बाही पण कट करताना एक्स्ट्राचा घ्यायचा नाही. हे सर्व पार्ट बघून घ्या, समोरील मागील. आता आपण शिवूया. शिवण्यासाठी नेहमीप्रमाणे क्रॉसपट्टी पहिली शिवून घ्यायची. एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची. बरेच जणांचं म्हणणं होतं की साधा ब्लाऊज आम्हाला शिवून दाखवा 4 टक्सचा, तर तो मी तुम्हाला दाखवतेय. दाबटीप पण बघून घ्या. दोन्ही दाबटीप एका साईडलाच आली पाहिजे, समोरासमोर. आता ही क्रॉसपट्टी झाली. ही समोरील बाजू. गळ्याच्या साईडला कट केलेले नाही, तर ते कट करून घेते पहिले आणि याच्यावरती आता आपण टक्सची मार्किंग करणार. तर गळ्याच्या साईडला समोरील मोजून घेऊन मध्यावरती पॉइंट घ्यायचा. 5 आहे. 5च्या तिथे आतल्या साईडला 3 घ्यायचे. तिथून 2 वरती पॉइंट घ्यायचा. खालून 2.5.
या मधल्या पॉईंटवरतीच समोरासमोर 4 वरती मार्किंग करून खालती क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. तर ती सरळून खाली जेव्हा पॉईंट घेतो तो 1.5 इंचावरती आहे. कपडा हा खूपच मऊ आहे, त्याच्याने मार्किंग करताना पण त्रास होतो. मोंढ्याच्या साईडला 2 इंचावरती लाईन मारून घ्यायची. दुसरी साईड पण त्याच्यावरती ठेवून एकसारखी मार्किंग करून घ्यायची. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर कॉटनचा ब्लाऊज पीस घ्यायचा, एकदम मऊ घ्यायचा नाही. अशा प्रकारे परत दुसऱ्या ह्याच्यावर पण मार्किंग करून प्रत्येक टक्स वरती फक्त वरती एक लाईन मारून घ्यायची. या ठिकाणी पण त्याचप्रमाणे समोरील हा साईडचा जो खालचा टक्स पॉइंट येतो तोच आपण मोठा घेतो अर्धा इंचावरती. अशा प्रकारे मार्किंग करून खालचा टक्स मारून घ्यायचा. बघून घेऊ शकता 4 टक्स पॉइंट कसे आलेत. दुसऱ्या बाजूचे पण याच प्रमाणे तयार करून घ्यायचे. एकदम कडेवरती टीप मारायची आणि लॉक करायला विसरायचं नाही. तिन्ही टक्स पॉइंट वरती एक फक्त लाईन मारून घ्यायची. क्रॉसपट्टीच्या साईडचा मोठा टक्स पॉइंट असतो हे लक्षात ठेवायचं. ही पण आपली बाजू तयार झाली. आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया. जी दाबटीप दिलेली असती ती खालच्या बाजूला जाते. खालच्या बाजूला क्रॉसपट्टी ते दाबटीप दिलेली ठेवायची आणि वरती समोरील बाजू ठेवून टीप मारून घ्यायची. जिथे आपण टक्स मारलेला आहे तो दुमडून घ्यायचा. याला पण दाबटीप द्यायला विसरायचं नाही. दुसरी पण बाजू याच प्रमाणे तयार करून घ्यायची. समोरील बाजूवरती क्रॉसपट्टी ठेवून टीप मारून घ्यायची. कपडा हा डाव्या बाजूलाच असला पाहिजे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग एकदम चांगली येते. ही दुसरी पण बाजू आपली तयार झाली. आता हुकलूकची पट्टी लावून घेऊया. दोन्ही बाजू व्यवस्थित बघून घ्यायच्या, बरोबर आहेत की नाहीत. हे बघा, हुकलूकच्या पट्टी आपण तयार करून घेतोय.
हुकची पट्टी वरून लावतो आपण आणि आतल्या साईडला घेतो. याच्यावरती दाबटीप द्यायची. हुकची पट्टी आतमध्ये दुमडल्यानंतर बघा टीप व्यवस्थित मारून घ्यायची. कपडा मऊ आहे तर अशा प्रकारे गोळा होतो किंवा गुड्या पडतात, तर त्यासाठी तुम्हाला आणखीन एक वरून मी टीप मारायची दाखवते, म्हणजे जेणेकरून आतल्या साईडला किंवा वरच्या साईडला गोळा होणार नाही. ही लूपची पट्टी खालच्या बाजूला ठेवलेली आहे. ती दुमडून साईडच्या बाजूने एक टीप मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला लूपची घरं करताना कपडा गोळा होत नाही, फिनिशिंग चांगली येते. मार्किंग कशी करते ते बघून घ्या. आता आपण घरं करून घेऊ लूपची. लूपची घरं करताना शिलाईची टीप बारीक ठेवायची. लूपचे घरं पण आपले तयार झालेत. आता आपण चेक करून घेऊ. थोडंसं जास्त झालेलं आपण कट करून घेऊया. तर ह्या तुम्हाला गुड्या दिसतात, तर मी एक टीप समोर मारून घेते, म्हणजे फिनिशिंग मध्ये कसे दिसतात ते बघून घ्या. आपण ब्लाऊज शिवताना तर हे काही बदल आपण स्वतः मनाने करायचे, गोंधळून जायचं नाही. आता ही बाहीला साईडनी दुमड करून घ्यायची. बाही उंचीमध्ये आपण 1.5 मिसळलेले आहे, तर आता हे पाव इंच या ठिकाणी जातात. दोन्ही साईडला सेम टीप मारून घ्यायची. आता बाही आपण 1 इंच दुमडून मोठी टीप देणार आणि नंतर आपण याला हातशिलाई करणार. ही टीप आपण परत नंतर उसवून टाकत असतो.
अशा प्रकारे खालच्या बाहीच्या दोन्ही बाजू तयार झाल्या. साध्या ब्लाऊजला अशा प्रमाणे करतात. मी नेहमीच सांगते की साध्या ब्लाऊजला 1.5 इंच. आता ही मागील बाजू, मागचा टक्स घ्यायचा शोल्डरच्या खाली बरोबर. पाच इंचावरती मागील टक्स मारताना व्यवस्थित मारून घ्यायचा 1/2 इंचावरती. लॉक करायला विसरायचं नाही. आता पाठीची पट्टी लावून घेऊया. पण पट्टी लावायच्या पहिले नेहमी मी सांगते चेक करून घ्यायचं. बरोबर आपला 1/2 इंचच कपडा उरलेला आहे. मागच्या बाजूला जिथे टक्स असतो त्या ठिकाणी एक चून द्यायची. कधीही विसरायचं नाही. दुसऱ्या टक्सवरती पण दुसरी चून द्यायची, म्हणजे मागच्या बाजूला व्यवस्थित फिनिशिंग येते. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. कट मारायला विसरायचं नाही आणि दाबटीप द्यायची. दाबटीप देताना सुद्धा बघून घ्या, टीप आपली वेडीवाकडी येत नाही याची काळजी घ्यायची. या ठिकाणी पण मी टीप बघून घेऊ शकता, सरळ एकसारखी मारते. आता आतल्या साईडला दुमड देऊन मोठी टीप मारायची. नंतर आपल्याला ही टीप उसवून टाकायची असते. पुढचा व्हिडिओ मी ह्या ब्लाऊजची हातशिलाई आणि हुक लूक कशी करायची ते मी व्यवस्थित दाखवते. लूक तर आपण केलेला आहे, पण हातावरचा पण एक लूक कसा बनवायचा तो दाखवेन. बघून घेऊ शकता पाठीची पट्टी. मागील व समोरली बाजू जोडून घ्यायची. जोडताना चेक करायचं. हे नेहमीची पद्धत आपली विसरायचं नाही. दोन्ही शोल्डर व्यवस्थित जॉईन करून घ्यायची. डबल टिप मारायची. दोन्ही सेम झालेले आहेत. आता आपल्याला गळपट्टी लावायची आहे. गळपट्टी ही क्रॉस पट्टीतून घेतली, म्हणजे तिरप्या रेषा मारून कट केलेला कपडा आहे. तर ते कसे करायचे ते मी नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून. गळपट्टी लावण्याची पद्धत बघा.
हा फोर्टक्सचा आणि गोल गळ्याचा ब्लाऊज एकाने मला सांगितलं होतं की तुम्ही कटिंग आणि शिवायचा दाखवा. ह्या ब्लाऊजची गळा उंची दोन्हीही सेम 6च घेतली आहे. समोरील 6 आणि मागील 6. अशा प्रकारे गळपट्टी लावून घेतली. आता एक्स्ट्राचा कपडा कट करून दाबटीप द्यायच्या आधी गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आतल्या बाजूनी, म्हणजे तुमचा गळा पण व्यवस्थित येतो. कोणी कोणी म्हणतं मागच्या बाजूला पलटला जातो, तर तो पलटणार नाही. आता कट मारून घ्यायचे. आता याच्यावरती आपण दाबटीप मारूया. दाबटीप पण बघा व्यवस्थित गळपट्टीवरतीच येते टीप. आता या गळपट्टीला नंतर हात शिलाई करून घ्यायची. आता बाही जोडून घेऊया. बाही लावायच्या पहिले मोंड्याला व्यवस्थित बसते का नाही ती पहिली चेक करायची आणि नंतरच लावायला घ्यायची. असं होतं आपण बाही लावायला घेतो आणि कमी पडते, तर तसं व्हायला नको. कोणाकोणाची बाही कमी पडते, तर तुमची बाही घडी तुम्ही कमी घेतलेली असेल तरीही कमी पडते. बाहीची मापं कशी घ्यायची त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. डबल टिप मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूची पण बाही लावून घ्यायची. गुढी कुठेही पडत नाही आणि कुठेही ताणलेला नाही.
दुसरी पण टीप मारून घ्यायची. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर आधी साईडची बाजू चेक करायची आणि साईडची टीप मारून घ्यायची, म्हणजे कमी जास्त मोंढ्याला ते होत नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये विचारलं की माझ्या शोल्डरची बाजू उतरते किंवा गळ्याच्या खांद्याच्या बाजूला बाहेर येते, तर तुमची फिटिंग चुकलेली असेल. पण ती कुठे चुकली त्याचं पण कारण सांगते. मोंढ्यात तुमच्या लूज असेल आणि कमरेला टाईट असेल तरी ह्या चुका होतात. दंडघेर लूज असला तरी चालतो, पण मोंढा आणि कमर व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फिटिंग कशी करायची ते दाखवतेच. उजव्या बाजूच्या शोल्डरला त्यांच्या उतार येत होता, तर तुमच्या उजव्या बाजूची शोल्डर त्या ठिकाणी तुम्ही फिटिंग व्यवस्थित बघा. मोंढा आणि कमर घेर आता हे बघू शकता मी फिटिंग कशी घेते. आधी कमर घेराची फिटिंग मोजायची. तर त्यांची 31 आहे. उरलेल्या भागाचे 4 भाग करायचे. कमर घेरासाठी 1.25, कमर घेराला 1.25 घ्यायचे. हा मोंढा फिटिंग बघा. मोंढा फिटिंग 8 वर आहे. दंडघेर 6 वर आहे. व्यवस्थित आता टीप मारून घ्यायची. डबल टीप आली पाहिजे. मोंढ्याला किंवा कमरेला टीप मारताना व्यवस्थित काळजी घ्यायची. जास्त कमी झालं नाही पाहिजे. दोन्ही साईडला व्यवस्थित टीप मारून घ्यायची. हे बघा आपला ब्लाऊज पूर्ण झालेला आहे. व्यवस्थित फिनिशिंग बघा. याला हातशिलाई करून घेणार मी गळ्याला, हाताला सुद्धा, कमरेला. अशा प्रकारे आपला ब्लाऊज छान झालेला आहे. हातशिलाई केल्यानंतर हुक लावल्यानंतर आणखीन चांगला दिसतो. ही गळ्याची व्यवस्थित हातशिलाई केल्यानंतर फिनिशिंग कशी दिसते ते बघून घेऊ शकता. अशा प्रकारे आपला हा 4 टक्सचा ब्लाऊज तयार.